असेही बनवले तरी चालत असतील. आता मला माहित नाही बरं का. तू एक तर कसं असतं युट्यूबला काय लागत असतं ओरिजिनल कंटेंट. जसं माझा आवाज आहे तर युट्यूबला कळतं बाबा की मस्ती विथ आराध्या चॅनलचा हा आवाज आहे. त्यामधली ही मुलगी आहे, ही आई आहे. म्हणजे कळतं. ठीक आहे. मग एक तर आपला एक तर व्हॉइस मी माझ्या चॅनेलला दिला आणि दुसरा माझा चेहरा. मग मॉनिटायझेशनसाठी काय लागत असतं? तुमचा चेहरा आवश्यक आहे. ज्या माणसाचं चॅनल आहे त्या माणसाचं एक तर चेहरा टाका. तुम्हाला चेहऱ्याचा संबंध नसेल टाकायचा तर तुमचा आवाज तरी टाका. दोन्हीपैकी एक. तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम पण घेता त्याच्यामध्ये तुमचा चेहरा दिसतच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट शॉर्टमध्ये जरी तुमचा चेहरा नाही दिसला, तुम्ही ती कॉमेडी टाकत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मग कधी दुसऱ्याच्या ह्याच्यावर सपोज आपण दुसऱ्याच्या ह्याच्यावरती कॉमेडी करतो जसं की मंदा की दुनिया जसं करते दुसऱ्याचं व्हॉइस घेते तर ते पैसे मात्र त्या गाण्या मालकाला जातात. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने. ते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही. फक्त तुमचं चॅनल एक व्ह्यू साठी महत्वाचं आहे. व्ह्यू मुळे तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं, परंतु पैसे हे त्या मालकाला जातात. तर ज्या व्हिडिओमध्ये आपलं स्वतःचा आवाज आहे, आपलं सगळं आहे, त्या व्हिडिओचे पैसे आपल्याला येतात. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने. आणि शॉर्टचा कॅटेगरी हा वेगळा आहे, लॉंगचा वेगळा आहे. जे शॉर्ट आहे त्याच्यामध्ये 90 दिवसामध्ये मिलियनमध्ये झाले पाहिजे आपले जे काही व्ह्यू आहेत ते. आणि जे आपले लॉंग व्हिडिओ आहे तर लॉंग व्हिडिओमधून 4000 तास आपले पूर्ण झाले पाहिजे. ते पण 365 दिवसामध्ये. मग एक एक दिवस युट्यूब हे त्याच्यातून गाळत राहतं. तर ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि 1000 सबस्क्रायबर पाहिजे नसतात. मग ते कितीही दिवसात होऊ शकतात, काही टेन्शन नाही. आजचा दिवस हा गेला तर मग युट्यूब जे आपले 365 दिवस आहेत त्याच्यातून एक दिवस गाळत चालतं. असं 365 दिवस आज चॅनल उघडलं तेव्हापासून 365 दिवस धरतं असं नाही. तुम्ही कधीही त्या चॅनलवरती काम करा. जेव्हापासून तुम्ही त्या चॅनलवरती काम करताय तिथून 365 दिवस धरले जातात. तर ते 365 दिवसामध्ये जेवढे तास भरलेले आहेत, जेवढे तास झालेले आहेत तेवढेच युट्यूब धरतं. तर लोकांचा गैरसमज असतो 1 वर्षाचे मग पूर्ण काढून टाकतात, तर तसं नसतं. त्यामुळे आपला एक एक दिवस हा कट होत असतो. आणि अॅनालिस्ट मध्ये आपल्याला 28 दिवसांचा दाखवत असतो आपल्याला की 28 दिवसामध्ये तुम्हाला किती तास भरले. तर त्या ठिकाणी मग लोक म्हणतात बघा माझे कमी होतात. कमी वगैरे काही होत नसतं. फक्त ते ह्या 28 दिवसामध्ये खूप सारं काम केलेलं असेल तर वाढत वाढत दिसतील. परंतु ह्या जसं पुढच्या 28 दिवसामध्ये आपण कमी काम करत असतो तर एक एक दिवस गाळतो तर त्यामुळे आपल्याला कमी वाटतं. परंतु काय नाही, अॅनालिस्ट मधले तास हे धरले जातात, लक्षात ठेवा. सॉरी, अर्न मधले जे लास्टचं ऑप्शन आहे अर्न त्याच्यातले धरले जातात. तर तिथं चेक करायचं की अॅनालिस्ट मधले तुम्ही जे वाढतात ते, कारण की ते काय दाखवतं तुमचे शॉर्टचे पण तास दाखवतं आणि लॉंगचे पण दाखवतं. म्हणून मग हे अॅनालिस्ट मधले हे जे तास असतात ते जास्त असतात. त्याच्यावरती आपण 28 दिवसांचं चेक करू शकतो, 365 दिवसांचं चेक करू शकतो असं. आणि जे इकडं दाखवतात अर्न मध्ये दाखवतात ते फक्त 365 दिवसांचे दाखवत असतात तास. मग तिकडचे वाढले पाहिजे. मेन करून अर्न मधले तास वाढले पाहिजे. तर त्यामुळं तसं काम करा. चॅनलला काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही तुमचं चाललंय चॅनल व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मेंबरशिप पण का आणि मेंबरशिप पण का घ्यायची बरं? नाही, काही गरज नाही मेंबरशिप घ्यायची. तुम्हाला काही स्पेशल घ्यायचं असेल तर वेळ समज आहे. तुम्ही किती किती जणांची मेंबरशिप घेणार? तुमची ॲज अ विश. ज्यावेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्याच वेळेस आपण मेंबरशिप घेऊ शकतो. तसं घेऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण नाही मेंबरशिप घेऊ शकत. ज्यांचं मॉनिटाईज आहे ते घेऊ शकतात. जसं मंदा की दुनियाने त्यांची मेंबरशिप ठेवलेली आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. म्हणजे काही स्पेशलिस्ट असतात की स्पेशल व्हिडिओ असतात की त्यामध्ये दिसले नाही पाहिजे, मेंबरशिप वाल्यांना दिसले पाहिजे. तर काही लोक तशी सिस्टम करून ठेवत असतात म्हणून ते आवश्यक असतात. परंतु आपण किती जणांची घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता कोणाची, तसं तुमच्या मनावरती असतं ते. म्हणजे आपल्या अकाउंटमधून ते पैसे जात असतात. परंतु असं काही बळजबरी नसते, ॲज अ विश. आता आपला व्हिडिओ हा पण कापते, म्हणजे कसं